नमस्कार. आपल्या सर्व बायकांचा आवडतीचा सण तो म्हणजे संक्रांत येत आहे आणि संक्रांतीसाठी सर्व बायकांना छान असं तयार व्हायला खूप आवडतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त 5 मिनिटांमध्ये कमीत कमी प्रॉडक्ट वापरून मेकअप कसा करायचा ते दाखवणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण मी चॅनलवरती असे छान छान व्हिडिओ अपलोड करत असते. तर या ठिकाणी मी अगोदर फेस वॉश करून घेतला आहे. किती गडबड असली ना तर व्यवस्थित अगोदर मेकअप करायच्या अगोदर फेस वॉश करूनच घ्यायचा. यानंतर मी पिलग्रीमचं व्हिटॅमिन सी सिरम लावून घेत आहे. खूप छान सिरम आहे हे आणि खूप छान असा ग्लो येतो चेहऱ्यावरती आणि खूप स्मूथ होते स्किन आपली. सिरम लावून झाल्याच्या नंतर मी ॲलोवेरा जेल लावून घेत आहे. तुम्ही मॉइश्चरायझर देखील वापरू शकता. आजचा मेकअप आपण फाउंडेशन न वापरता करणार आहोत आणि करायला देखील खूप कमी वेळ लागतो. म्हणजे काही बायकांना हेवी मेकअप आवडत नाही आणि वेळ पण कमी असतो. तर अशा घाईगडबडीच्या वेळेत आपण फक्त 5 मिनिटांमध्ये तयार होऊ शकतो, तेही अगदी कमी खर्चामध्ये. तर तुम्ही पाहू शकता संपूर्ण चेहऱ्यावरती मी ॲलोवेरा जेल व्यवस्थित लावून घेतलेला आहे. यानंतर आता मी वापरणार आहे लॅक्मीची CC क्रीम. तर 4 शेडमध्ये ही क्रीम अवेलेबल आहे. तुमच्या स्किननुसार तुम्ही तुमचा शेड सिलेक्ट करू शकता. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बोटावर मी थोडीशी क्रीम घेतलेली आहे आणि या प्रकारे डॉट डॉट करून संपूर्ण चेहऱ्यावरती ही क्रीम व्यवस्थित लावून घ्यायची आहे. खूप छान क्रीम आहे ही, छान कव्हरेज देते, फाउंडेशनचं देखील काम करते. तुम्ही पाहू शकता मी संपूर्ण चेहऱ्यावरती क्रीम व्यवस्थित लावून घेतलेली आहे आणि ग्लो तुम्ही पाहू शकता. क्रीम व्यवस्थित लावून झालेली आहे. तर ती व्यवस्थित सेट होण्यासाठी मी पावडर लावून घेत आहे. तर या ठिकाणी मी व्हाईट टोनची पावडर यूज करत आहे. थोडीशीच यूज करायची, खूप छान ग्लो येतो अजूनच चेहऱ्यावरती. याऐवजी तुम्ही कॉम्पॅक्ट पावडर देखील यूज करू शकता. आता पावडर लावून झालेली आहे तर गळ्यावरती देखील थोडीशी पावडर लावून घ्यायची, नाहीतर फेस आणि मानेमध्ये थोडासा डिफरन्स जाणवू शकतो. यानंतर आयब्रो पेन्सिलने व्यवस्थित आयब्रो फिल करून घ्यायच्या. तशी तर मला एवढी गरज नाही आहे, पण मी लावून घेत आहे थोडीशी आयब्रो पेन्सिल. यानंतर मी लावून घेत आहे लिप लायनर. लिप लायनर लावून झाल्याच्या नंतर लिपस्टिक लावून घ्यायची आहे. तर माझ्या आवडतीचा शेड मी या ठिकाणी लावून घेत आहे. लिपस्टिक देखील लावून झालेली आहे. यानंतर मस्करा लावून घ्यायचा आहे. मस्करा लावल्यामुळे आपल्या पापण्या खूप छान अशा दिसतात. ऑलमोस्ट आपला मेकअप करून झालेला आहे. आता माझ्या आवडतीची चंद्रकोर टिकली मी या ठिकाणी लावून घेत आहे. टिकलीशिवाय तर मेकअपला शोभाच नाही आणि आपण मेकअप पण या टिकलीसाठीच करत असतो. तर यानंतर मी लावून घेत आहे सिंदूर आणि मला ओल्या सिंदूरपेक्षा असा कोरडा सिंदूर लावायला खूप आवडतो. तर तुम्ही पाहू शकता फक्त 3 मिनिटांमध्ये आपला मेकअप डन झालेला आहे. अगदी कमी वेळेमध्ये, कमी साहित्यामध्ये आणि कमीत कमी खर्चामध्ये. तर शेवटी मी ॲज अ ब्लश म्हणून लिपस्टिकचाच वापर करत आहे आणि आय शॅडो म्हणून देखील थोडीशी लिपस्टिकच लावलेली आहे. मेकअप पूर्ण होण्यासाठी ज्वेलरी तर घालावीच लागेल, कारण याशिवाय तर आपला मेकअप अपूर्णच राहतो. आता मी एक ठिकाणी ज्वेलरी घालून घेत आहे आणि नंतर दाखवते तुम्हाला. तर मी हेअरस्टाईल केलेली नाही आहे, पहिली होती ना ती तशीच ठेवली. तर मी हे वेल लावले होते, खूप छान दिसत होते, पण काय झालं ते माझ्या केसामध्ये थांबतच नव्हते, ते सारखे खाली खाली सरकत होते. नंतर मी काय केलं ते काढूनच टाकले. मग आंबाडा घातल्यावर अजूनच छान दिसतील वेल आणि सोप्या पद्धतीने आंबाडा कसा घालायचा नाही या व्हिडिओची लिंक मी व्हिडिओच्या शेवटी देईल. आणि काठपदर साडी आली म्हणजे नथ आलीच, तर हातामध्ये बांगड्या आणि नथ मी घालून घेतलेली आहे. तर फायनली असा माझा लुक तयार झालेला आहे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण मी चॅनलवरती असे छान छान व्हिडिओ अपलोड करत असते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.